नवरात्रीच्या दिवसात मासिक पाळी सुरू झाली तर उपवास करावा की नाही? अशा परिस्थितीत बहुतेक स्त्रिया आपले उपवास कसे पूर्ण होतील याबद्दल संभ्रमात राहतात. शास्त्रामध्ये याबद्दल काही विशेष नियम सांगितले गेले आहेत. देशभरात नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. तुम्हाला माहीतच असेल की नवरात्री वर्षातून दोनदा येते. एकदा चैत्र नवरात्री आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री. नवरात्री दरम्यान मातेच्या वेगवेगळ्या रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की जर एखादा भक्त प्रामाणिक अंतःकरणाने माता लक्ष्मीची पूजा करत असेल तर आई त्याच्यावर प्रसन्न होते आणि जीवनातील सर्व दुःख आणि त्रास दूर करते. मित्रांनो, नवरात्री दरम्यान लोक उपवासाच्या संबंधित नियमांचे पालन करतात. देवी भक्त नवरात्रीच्या 9 दिवसात व्रत उपवास करतात. विशेषतः स्त्रिया मोठ्या श्रद्धेने आईची पूजा करतात. नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी केली जाते. पण मित्रांनो, स्त्रियांची कोंडी तेव्हा होते जेव्हा नवरात्रीच्या दरम्यान त्यांना मासिक पाळीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत बहुतेक स्त्रिया आपले उपवास कसे पूर्ण होतील याबद्दल संभ्रमात राहतात. शास्त्रामध्ये ह्याबद्दल काही विशेष नियम सांगितले गेले आहेत. सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की जर नवरात्रीचा कलश स्थापित केला असेल तर आपण व्रत उपवास 2, 5 किंवा 7 वर्ष करणे गरजेचे असते. एखाद्या स्त्रीने 1 वर्ष व्रत उपवास केला आणि दुसऱ्या वर्षी जर मासिक पाळीमध्ये नवरात्र उत्सव आला तर बऱ्याच महिला व्रत उपवास करत नाही. जर नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. जर स्त्रीला पहिल्या ते 4थ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा भट ब्राह्मणाद्वारे स्थापित केला जाऊ शकतो. या दरम्यान स्त्री उपवासाच्या सर्व नियमांचे पालन देखील करू शकते. शास्त्रात असे नमूद केले आहेत की जर कोणतीही स्त्री अपवित्र अवस्थेत असेल तर तिने मासिक पूजा करावी. यामुळे व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते. कोणताही उपवास मानसिकरित्या करता येतो. त्यावर कोणतेही बंधन नाही. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत 4 दिवस पूजा करू नका. 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात. या दरम्यान मासिक पाळी येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये आणि पूजास्थळी जाऊ नये. ह्या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये. जर महिला 5व्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये. या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते. नवरात्रीमध्ये काय करावे? नंबर 1, हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा. नंबर 2, पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावा. नंबर 3, दिवसातून 2दा कलशासमोर तुपाचा दिवा लावा. आरती दोन्ही वेळा करा. नंबर 4, दुर्गा सप्तशतीचे पठण करा. माते दुर्गेचे मंत्र आणि स्तोत्र जपा. नंबर 5, जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा. फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा.
नंबर 6, नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण नसते, म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. नवरात्रीमध्ये काय करू नये? नंबर 7, जर कळशाच्या आधी अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर विझवू नका. ती सतत प्रकाशमय राहील याची खबरदारी घ्या. नंबर 8, आपण उपवास पकडला असला तरी पूर्णपणे उपाशी राहू नये. फास्ट फ्रेंडली भोजन करावे. नंबर 9, मांसाहार करू नका आणि मादक पेय पिऊ नका. नंबर 10, नवरात्री दरम्यान दाढी करू नका किंवा केस कापू नका, नखे कापू नका. नंबर 11, फळांचे सेवन करा. उपवासात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये फळे, सुकामेवा यांचा समावेश होतो, म्हणून तुम्ही तुमच्या उपवासाच्या दिवसामध्ये हे पदार्थ निसंशयपणे सेवन करू शकता. उपवासात फळे खाण्यास कोणतीही बंधन नाही. नवरात्रीच्या उपवासात तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकता. नंबर 12, दुग्धजन्य पदार्थ. ह्या दिवसांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले जाऊ शकते. भाविक जास्त विचार न करता ताक, गोड दही, बदामाचे दूध घेऊ शकतात. नंबर 13, मीठ. भाविकांना भगरीचे पीठ, सिंगारा पुरी, बटाट्याची चटणी सोबत खाता येईल, पण लोकांनी त्यात हळद वापरू नये. नंबर 14, मीठ. नवरात्रीच्या उपवासासाठी जेवण बनवताना फक्त खडीचे मीठ वापरले जाते, त्यात सामान्य मीठ वापरू नये. नंबर 15, मांस आणि अंडी टाळा. नवरात्रीचे दिवस हे शुभ दिवस मानले जातात आणि या दिवसात माँ दुर्गेची पूजा केली जाते, त्यामुळे मांस आणि अंडी खाणे टाळावे. नंबर 16, लसूण आणि कांदा टाळा. लोकांना जेवण बनवताना लसूण आणि कांद्याचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो. नंबर 17, ब्रह्मचर्याचे पालन करा. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. ह्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल आणि तुम्ही तुमच्या इंद्रियावर नियंत्रण ठेवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.